ओम काळेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवर्य उमेश पप्पा तागुंदे, राहायला पुणे, वारजे माळवाडी. मला बऱ्याच जणांनी असा प्रश्न विचारला आहे की पप्पा, आपल्या घरामध्ये जे किचन असतं, स्वयंपाक खोली असते, त्या स्वयंपाक खोलीमध्ये आपण कोणत्या देवीचा किंवा कोणता फोटो लावायचा किंवा इतर कोणता फोटो लावायचा किंवा किचनमध्ये आपण काय केलं तर किचनमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे. तर असं मला बऱ्याचशा महिलांनी हा प्रश्न विचारला, माझ्या माता भगिनींनी हा प्रश्न विचारला. कारण की बऱ्याच वेळ महिलांना किचनमध्ये थांबावं लागतं. तर त्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो की त्यासाठी तुम्ही आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णाची एक फोटो लावा की आपली अन्नपूर्णा आपल्यावरती अखंड प्रसन्न राहावी. आणि अन्नपूर्णाचा सहवास हा घरातल्या महिलेमध्ये असतो, कारण ती घरातली महिला स्वयंपाक करून सर्वांचं पोट भरत असते आणि त्या सर्वांचं पोट भरल्यावरती त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद हा सर्व त्या महिलेला मिळत असतो. तर त्या ठिकाणी आपण अन्नपूर्णेचा फोटो घरात किचनमध्ये आपण लावायचा आहे. तसंच किचनमध्ये बऱ्याच जणी विचारलं की कोणत्या देवीचं गाणं किंवा काही मंत्र, तर तुम्ही कोणत्या पण ज्या देवीवरती तुमची मनापासून श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्या देवीचा तुम्ही मंत्र म्हणण्याचं एखादी मंत्र म्हणायचा एक त्या ठिकाणी यंत्र लावा. आणि ज्यावेळेस तुमचा स्वयंपाक चालू आहे, ते स्वयंपाक चालू असताना तर तुम्ही आनंदाने स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकामध्ये आनंद उतरणार आहे. तुम्ही जर रागाने स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकामध्ये पण राग उतरणार आहे. तुम्ही काय पद्धतीने स्वयंपाक करताय त्या पद्धतीने तो स्वयंपाक ग्रहण करणाऱ्यामध्ये ती ताकद आणि ती शक्ती निर्माण होत असते. तुम्ही जर पॉझिटिव्ह मनाने स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकामध्ये खाणाऱ्याला ते अन्न खाल्ल्यावरती त्याच्यामध्ये पण तेवढी पॉझिटिव्ह निर्माण होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करताना तुमची ज्या देवीवरती मनापासून भक्ती श्रद्धा आहे त्या देवीचं गाण्याचं यंत्र लावा, त्यांचं मंत्राचं यंत्र लावा आणि ते गाणे ऐकत ऐकत तुम्ही स्वयंपाक करा. फक्त देवीचंच गाणं हवे, इतर कोणते गाणे नको आहेत. कारण त्यावेळेस आपण देवीची गाणी ऐकून त्या देवीची आराधना करून त्या देवीचं एक संकल्प मनात करून किंवा मी त्या देवीच्या समोर उभी आहे किंवा ती देवी माझ्या समोर उभी आहे असा मनामध्ये आपण घेऊन तो स्वयंपाक करत असणार आहे. त्यामुळे त्या स्वयंपाकामध्ये खूप अशी पॉझिटिव्ह मिळणार आहे. तर तुम्ही असं स्वयंपाक करताना देवीचा गाण्याचा मंत्र किंवा देवीच्या मंत्राचं यंत्र त्या ठिकाणी लावू शकता. आणि आपलं स्वयंपाकगृह हे नेहमी आग्नेय कोपऱ्यात पाहिजे. आणि आग्नेय कोपऱ्यात जर तुमचं स्वयंपाकगृह नसेल तर घरातली जी वास्तू आहे त्या वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्ही दिवा लागण असे त्या ठिकाणी सोय करा. जर त्या ठिकाणी दिवा लावणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा बल्ब हा कायमस्वरूपी त्या ठिकाणी लागला पाहिजे आग्नेय कोपऱ्यात. अशी पण तुम्ही त्या ठिकाणी सोय केली तरी तुमची आग्नेय कोपरा हा जो घराला दोष देत असेल तर तो आग्नेय कोपऱ्याचा पण दोष तुमच्या घराचा निघून जाईल. आणि तुम्ही नेहमी विचार करताना पॉझिटिव्ह विचार करा, चांगला विचार करा, आनंदी राहा. आपल्याला काही जरी महिलांना घरामध्ये खूप असं काम असतं, काम करत असताना महिलांनी जर सारखं डोक्यात घेतलं मी आजारी आहे, मला खूप काम आहे, मला खूप काम पडतं, तर ते काम थोडं असतं तरी ते वाढत जाणार आहे. विचार करताना आजारी जरी असलं तरी मी चांगले आहे आणि मला काम खूप असलं तरी ते मला ते करावंच लागणार आहे. कारण महिलाचं काम हे महिलाच करू शकते. पुरुषाचं काम एक वेळेस महिला करू शकते, पण महिलेचं काम पुरुष करू शकत नाही. त्यामुळं ते तिचं काम स्वयंपाकाचं ते आपल्या घरातील महिला, आपली आई असन, बहीण असन, बायको असन, तिचं काम तिलाच करावं लागतं. त्यामुळे महिलांनी काम करत असताना पॉझिटिव्ह मनातून काम करायचं आहे. आणि जरी शरीराला काही व्याधी असतील तरी माझं शरीर चांगलं आहे असा विचार करा. असा विचार केला तर तुम्हाला अजून पॉझिटिव्ह मिळणार आहे आणि तुमचं शरीर पण चांगलं होणार आहे. ओम काळेश्वरी. आज आपण मंदिरामध्ये, मला पंढरपूरला यावेळेस काय जाणं शक्य झालं नाही, त्यामुळे आपण मंदिरामध्ये आपली ही मांडरची काळूबाई तर तिला रुक्मिणीचं रूप केलेलं आहे. तर ती रुक्मिणीच्या रूपामध्ये मी आपली साधी भोळी अशी पूजा या ठिकाणी बांधलेली आहे. तरी सर्वांना ही पूजा कशी काय वाटली, पूजा आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की तुम्ही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया कळवा. ओम काळेश्वरी.
वरती चढ आणि विणी मागून घे आणि ते मासे आतून घे पूर्ण लाल कापडात. तुम्ही थोड्या वेळ तिथंच राहू द्या, एक राहणार तुम्हाला नंतर जाताना देतो आरतीला पहिले. हां, ये बा